महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व गुणपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या प्रसंगी आनंद रामचंद्र अडकमोल यांचा 16वा दिवस, म्हणजे आज 16 दिवस त्यांना झाले परिवारामधून निघून जाऊन, मृत्यूला प्राप्त होऊन. तर त्यांच्या सुगतीकरिता हे जी बुद्धपूजा आहे, तर ती बुद्धपूजा आपण संपन्न केली. 26 वर्षापूर्वी भगवंताने संपूर्ण मनुष्यांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी जो मार्ग सांगितलेला आहे, जो मार्ग मनुष्याच्या हिताचा असतो, सुखाचा असतो, कल्याणाचा असतो. आपण या ठिकाणी जी बुद्धपूजा म्हणजे घेतलेली आहे, तर बऱ्यापैकी लोकांना काही त्यातलं म्हणजे समजलं नाही. तुम्ही नेमकं काय म्हटलं, काय नाही, आहे की नाही. तर तेही समजून घेणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आपल्यामधून जे आपले नातेवाईक अपतेष्ट निघून जात असतात, कारण जन्म आहे तर मृत्यू आहे, हे सत्य आहे की नाही. जे जन्मास येणारा प्रत्येक सत्व, प्रत्येक प्राणी एक ना एक दिवस मृत्यूला प्राप्त होतो. मग मनुष्य सुद्धा मृत्यूला प्राप्त होतो, ऐक, पशु पक्षी सुद्धा मृत्यूला प्राप्त होतात, प्राणी सुद्धा मृत्यूला प्राप्त होत असतात. म्हणजे हा एक निसर्गाचा नियम आहे. जसं जन्मास येणे हे सत्य आहे, तसं मृत्यूला प्राप्त होणे हे सुद्धा एक सत्य आहे. फरक एवढाच आहे की कोणी अधिक दीर्घकाळापर्यंत जीवन जगते, कोणी मध्यम काळापर्यंत जीवन जगतो, आणि काही काही लोकांचं आयुष्य फार अल्प असते, फार कमी असते. कधी कधी आपण तर बघतो बघा, मातेच्या गर्भामध्ये सुद्धा बाळ मृत्यूला प्राप्त होतात. कधी 8 दिवसाचा, 1 महिन्याचं बाळ होऊन, 6 महिन्याचं बाळ होऊन, वर्षभराचं बाळ होऊन सुद्धा मृत्यूला प्राप्त होत असतो. तर हा एक निसर्गाचा नियम आहे. या नियमाला आपण समजून घेतलं पाहिजे. तसं मृत्यू म्हटलं की आपल्याला दुःख होते, मृत्यू म्हटलं की आपल्याला भय होते, मृत्यू म्हटलं की आपल्याला वेदना होत असतात. परंतु हे सत्य आहे. दुःख जरी झालं तरी सत्य आहे, वेदना आपल्याला झाल्या तरी सत्य आहे, आपल्याला शोक झाला तरी हे सत्य आहे. कारण या सत्याचा स्वीकार जेवढ्या लवकर आपण आपल्या जीवनामध्ये करतो, तेवढं दुःख बघा आपलं कमी होत असते. मग हा विधी आपण का करतो, कशासाठी करतो. मनुष्य तर मृत्यूला प्राप्त झालेला आहे, मग त्याच्यासाठी आपण काय करतो. जसं आपल्या परंपरागत, परंपरेला अनुसरून जसं लोकांना भोजनदान दिलं जातं, ही परंपरा आहे. म्हणजे आपणच करतो असं बिलकुल नाही. म्हणजे अगदी हे 26 वर्षापासूनची परंपरा आहे. भगवंताच्या काळामध्ये सुद्धा जर कोणाच्या घरी कोणी मृत्यूला प्राप्त झालं असेल, तर भगवंताला बोलवलं जायचं, भिक्खू संघाला बोलवलं जायचं, मग त्यांना भोजनदान दिलं जायचं, त्यांना चिवरदान दिलं जायचं, त्यांना परिष्कार दान दिलं जायचं. म्हणजे ही परंपरा आहे. आजही आपण ती परंपरा पाळत असतो. कधी कधी अलीकडच्या काळामध्ये काही काही चुकीच्या परंपरा म्हणजे निर्माण झाल्या. खरं तर मनुष्य आपल्यामधून जेव्हा एकदा निघून जातो, तर त्याच्यासाठी आपण काय करतो याला काहीच विशेष महत्व राहत नाही. म्हणजे पुण्यकर्म तर होतं, पुण्यकर्म होत नाही असं बिलकुल नाही आहे. त्यांच्या नावाने आपण करतो, त्याला त्याचा लाभ होत नाही असं बिलकुलच नाही आहे. तर ते पुण्याचा संचय त्याला ते होतच असतो. जसं पिंडपात आपण देत असतो, ऐक ना, मृत व्यक्तीला आपण भोजन देत असतो. आता मला सांगा, एकदा कबीराचा एक प्रसंग आहे बघा. कबीर माहित आहे तुम्हाला, ऐक ना, कबीर. तर कबीराचे जे गुरु असतात, तर त्या गुरुला म्हणजे गुरु कबीराला एक काम सांगतो, जा, माझे वडील म्हणजे माझे पिता मृत्यूला प्राप्त झाले, तर त्याच्यासाठी मला नैवेद्य बनवायचं आहे. भोजन बनवतो ना आपण, नैवेद्य त्याला म्हणतात. तर ते नैवेद्य बनवण्यासाठी मला खीर बनवायची आहे. खीर बनवल्या जाते, ही परंपरा आहे. बौद्ध साहित्यामध्ये परंपरा आहे की खीर बनवल्या जाते, आपण सुद्धा खीर बनवतो. तर मग जा, एका गाईचं दूध घेऊन ये, अशा अशा प्रकारे एका ठिकाणी ठिकाण सांगतात त्याला, आणि दूध आणण्यासाठी, खीर बनवण्यासाठी दूध लागते, तर दूध आणण्यासाठी जातात. आता संत कबीर हे लहानपणापासून हुशार असतात, बुद्धिवान असतात. तर ते असा विचार करतात की माझ्या गुरुला आता ही गोष्ट कशी समजून सांगू. मी तर त्यांचा शिष्य आहे, पण मग गुरुला ही गोष्ट आपण कशी समजून सांगावी. तर ते बुद्धिवान असल्या कारणाने रस्त्याने जात असताना बघा ते विचार करत राहतात की मी कसं सांगू, कसं सांगू, कसं सांगू.
तर एक गाय म्हणजे मृत्यूला प्राप्त झालेली असते, रस्त्याला पडलेली असते. तर रस्त्याला पडलेली गाय असते आणि तो तिथे थांबतो. मग त्या गायीजवळ तो चारा टाकतो, त्या गायीला तो पाणी देतो कबीर, आणि त्या गायीला ती याचना करतो की बाबा मला दूध देतो, मला दूध दे. बऱ्याच वेळापर्यंत हा कबीर काही जात नाही आपल्या गुरुकडे. मग गुरुला असं वाटतं की याला एवढा वेळ का झाला, एवढा वेळाला का लागला. तर मग गुरु त्या दिशेने, जिकडे त्याला सांगितलं असतं त्या दिशेने येत असतो. तर हा पाहतो, तर एका मृत गायीच्या जवळ तो बसलेला असतो आणि तो बोलत असतो, दूध दे दूध दे दूध दे. गुरु येतात आणि त्याला म्हणतात की अरे तू मूर्ख आहे का, तुला कळत नाही का, ही मृत पावलेली जी गाय आहे तर ती चारा खाईल का, मृत पावलेली गाय दूध देईल का, मृत पावलेली गाय पाणी पिईल का, नाही पिणार नाही, मृत मृत पावलेली आहे ते. मग जेव्हा गुरु असं स्पष्टीकरण करतात, तर तेव्हा संत कबीर जे असतात तर ते स्मित हास्य करतात, हसतात आणि हसून गुरुला म्हणतात, गुरुजी अगदी तुमचं बरोबर आहे, अगदी तुमचं बरोबर आहे. ही गाय काही चारा खाणार नाही, ही गाय काय पाणी पिणार नाही, ही गाय काय दूध देणार नाही. जर एवढं सत्य तुम्हाला जर माहीत आहे, ही गोष्ट जर तुम्हाला कळते, हे सत्य जर तुम्हाला माहिती आहे, तर मला सांगा, मग तुमचे जे पिता मृत्यूला प्राप्त झाले त्यांच्यासाठी जे तुम्ही खीर बनवत आहात, तर ती खीर ते खाणार आहेत का, त्यांच्यासाठी तुम्ही नैवेद्य देणार आहात, तर ते नैवेद्य ते खाणार आहेत का, खाणार नाही बिलकुल. तुम्ही त्यांच्या नावाने जिवंत माणसांना देऊ शकता, ऐक ना, कारण जिवंत माणूस खाईल. आता जसं यांच्या निमित्ताने मला भोजनदान दिलं, मी भोजन केले की नाही, भोजन मी ग्रहण केलं, म्हणजे ते मी सेवन केलं. जसं तुम्हाला काही खीरदान असेल, तुम्हाला काही भोजनदान असेल, तर लोक भोजनदान देत असतात, म्हणजे त्यांच्या नावाने आपण इतरांना जर दिलं तर ते मात्र पुण्य होऊ शकते. पण त्यांना जर आपण ते दिलं तर ते काय ते खाऊ शकत नाही. त्यांच्या नावाने आपण दान करू शकतो, त्यांच्या नावाने आपण पुण्य करू शकतो, त्यांच्या नावाने आपण कुशल कर्म करू शकतो, कारण त्यांच्या नावाने केलेले कुशल कर्म पुण्यकर्म हे त्यांना सहाय्यक ठरत असतात. जसं आज बघा, मला यांच्या नावाने भोजनदान दिलं, अडकमल बाबांच्या नावाने भोजन दिलं, म्हणजे आज दिवसभरापर्यंत माझ्याकडून कायेद्वारा, वाचेद्वारा आणि मनाद्वारा जे काही कुशल कर्म होतील, पुण्यकर्म होतील, त्याचं फळ कोणाला मिळेल, भोजनदान देण्याला मिळेल की नाही. कारण मला एनर्जी कशामुळे प्राप्त झाली, आता हे जे मी बोलत आहे का, बोलण्याला ताकद लागते ना, तर बोलण्यासाठी ताकद कशामुळे प्राप्त झाली, तुम्ही दिलेल्या भोजनामुळे. आता मी जो प्रवास करणार आहे त्याच्यासाठी मला जे एनर्जी मिळणार आहे ती भोजनामुळे मिळाली, म्हणजे मला आयुष्य मिळालं तुम्ही दिलेल्या भोजनामुळे. मला सुख सुद्धा लाभलं, कारण भुकेल्या पोटी मनुष्य सुखी असतो का, दुःखी असतो, मनुष्य बेचैन असतो, आणि त्यामुळे मला सुख सुद्धा लाभलं, मला वर्ण सुद्धा मिळाला. जसं आपल्याला जर भूक लागली तर आपला चेहरा कसा होतो, एकदम निस्तेज होतो, ऐक ना, अप्रसन्न वाटते आपल्याला. पण भोजन केलं की माणूस प्रसन्न होतो, आनंदी होतो. म्हणजे तुम्ही मला आयुष्य दिलं, तुम्ही मला वर्ण दिला, तुम्ही मला सुख दिलं, आणि तुम्ही मला बल दिलं. म्हणजे चार गोष्टी तुम्ही दान केल्या मला आज भोजनामुळे. आणि त्यामुळे आज दिवसभरापर्यंत जे जे काही मी कुशल कर्म करणार आहे, जे जे काही मी पुण्यकर्म करणार आहे, हे सर्वच्या सर्व पुण्यकर्म म्हणजे आनंद अडकमोल बाबांना ती प्राप्त होणार आहे. कारण त्याचं अनुमोदन आपण करतो ना, म्हणजे त्यांनी जे जे काही आज तुम्ही कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, चांगलं कर्म केलं, तर त्या चांगल्या कर्माचं आपण अनुमोदन करत असतो. आणि त्यामुळे या कर्माला अत्यंत महत्वपूर्ण आहे, म्हणजे उत्तरीय कार्य याला म्हटलं आहे. म्हणजे मनुष्य मृत्यूला जेव्हा प्राप्त होतो, तर मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर असं कर्म आपण केलं पाहिजे, असं कार्य आपण केलं पाहिजे. कारण त्यामुळे म्हणजे ज्या व्यक्तींसाठी आपण हे कर्म करतो, कारण मनुष्य मृत्यूला प्राप्त झाला तर त्याचं संपलं असं बिलकुल नाही. म्हणजे जोपर्यंत मनुष्याचा राग, द्वेष, लोभ, मोह, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या हे सर्व विकार जोपर्यंत नष्ट होत नाही, तोपर्यंत मनुष्य या संसारामध्ये पुन्हा 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 जन्म ग्रहण करत असतो. जेव्हा आपल्या सगळ्या तृष्णा नष्ट होतात, तेव्हा मनुष्य या संसारामध्ये पुन्हा जन्मास येत नाही. आणि त्यामुळे त्यांच्या नावाने, आता ते तर काहीच करू शकत नाही, कारण ते तर आपल्यातून निघून गेले आहे, परंतु त्यांच्या नावाने मात्र आपण हे पुण्यकर्म, हे कुशल कर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण हेच त्यांच्यासाठी सहाय्यक आहे. आपण जर त्यांना काही जरी केलं, काही जरी दिलं, तर त्याला काही लाभ होत नाही. अनेक लोक बघा खेड्यापाड्यामध्ये विशेष रूपाने, म्हणजे ते जशा प्रकारचं जेवण करत असतील,
तर तशा प्रकारचं जेवण त्यांना ते दिलं जातं. काही काही ठिकाणी तर एवढं म्हणजे अंधश्रद्धा लोक बाळगतात बघा. कर्मकांडाची भावना त्याच्या चित्तामध्ये असते. तो जर दारू पिणारा व्यक्ती असेल तर तिथे दारू सुद्धा ठेवली जाते. तुम्ही संसारामध्ये राहता, तुम्हाला माहित असेल ही गोष्ट. ठेवतात की नाही लोक. दारू पिणारा असेल तर त्याला तिथे दारू सुद्धा ठेवली जाते. तो जर सिगारेट बिडी ओढणारा असेल तर बिडी सुद्धा तिथं ठेवली जाते. म्हणजे तो जे जे कर्म करणारा असेल तर ते ते कर्म त्याला तिथं केलं जातं. पण त्याचा काय लाभ होतो का, त्याचा काय फायदा होतो का? तर बांधवांनो, त्याचा काही फायदा होत नाही. आपण डोळस दृष्टीने, कारण बाबासाहेबांनी आपल्याला धर्म दिला ऐक ना, बाबासाहेब असं म्हणतात की कुठल्याही प्रकारचं पिंडपात आपण करू नये, कुठल्याही प्रकारचं अशा प्रकारचं कर्म आपण करू नये. त्यांच्या नावाने मात्र तुम्ही भोजनदान देऊ शकता, तुम्ही भिक्षूंना भोजनदान देऊ शकता, तुम्ही उपासक उपासकांना भोजनदान देऊ शकता, तुम्ही वृद्धाश्रमामध्ये भोजनदान देऊ शकता, तुम्ही जे काही अनाथ मुलं असतात त्यांना तुम्ही भोजनदान देऊ शकता. येणारा जाणारा जो काही वाटसरू आहे, ऐक ना, एखादा ज्याला गरज आहे तर तशा व्यक्तीला आपण भोजनदान देऊ शकतो, त्याला पाणी देऊ शकतो. म्हणजे जे जे काही देण्यासारखं असतं तर त्याला आपण ते देऊ शकतो त्यांच्या नावाने. मग ते आपल्याला एक समाधान लागते, मानसिक समाधान बघा आपल्याला त्या गोष्टीमुळे प्राप्त होत असते. आणि त्यामुळे भगवंताचा धम्म बघा आपल्या हितासाठी आहे, सुखासाठी आहे, कल्याणासाठी आहे. धम्माचं आचरण आपण केलं पाहिजे, कारण ही गोष्ट तर प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये घडणारी आहे. आज म्हणजे अडकमल बाबा निघून गेले, उद्या तुमच्यात सुद्धा कोणी जाऊ शकते, जाऊ शकते की नाही? नाही जाईल ना कधीतरी. नाही, मी पण जाऊ शकतो. म्हणजे मी काय आजरामर होणार आहे का? मी सुद्धा जाऊ शकतो, तुम्ही सुद्धा जाऊ शकता. म्हणजे हा निसर्गाचा नियम आहे. जन्मास येणारा प्रत्येक मनुष्य एक ना एक दिवस मृत्यूला प्राप्त होतो. मग या जीवनाला समजून घेतलं पाहिजे. मग समजून कशासाठी घ्यावं? आपलं जीवन तर अनित्य आहे, आपलं जीवन तर क्षणभंगुर आहे. भगवंत असे म्हणतात की पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे आपलं जीवन आहे. म्हणजे किती साधं सोपं बघा भगवंताने तत्वज्ञान सांगितलं. जसं तुम्ही कपडे धुता, माता भगिनी तुम्ही कपडे धुता, जर निरम्यामध्ये साबण तुम्ही जर कपड्याला लावले तर कपड्या काय होते? फेस तयार होते की नाही? मग ते जे फेस तयार होतो तर तो लगेच फुटतो बघा. काही फेसचे गोळे तयार होतात, तयार होतात फुटतात, तयार होतात फुटतात. हे तत्वज्ञान भगवंताने सांगितलं. म्हणजे पाण्याचे जे बुडबुडे आहेत तर ते जसे नष्ट होतात, निर्माण होतात, नष्ट होतात, निर्माण होतात. अगदी मनुष्याचं जीवन सुद्धा तसंच आहे. की आपण मरणधर्मी आहोत, आपला स्वभाव मरणधर्मी आहे. कधी ना कधी, कुठे ना कुठे, केव्हा ना केव्हा आपण मृत्यूला प्राप्त होणार आहोत. कधी केव्हा कुठे आपण मृत्यूला प्राप्त होईल हे मात्र सांगू शकत नाही. आपण आपण किती जीवन जगेल हे सुद्धा आपण सांगू शकत नाही. आणि आपण कधी मरेल हे सुद्धा आपण सांगू शकत नाही. आपल्याला जेवढं काही आयुष्य मिळालेलं असतं, जेवढे काही आपले कर्म असतात, तेवढं आयुष्य, तेवढे कर्म आपल्याला जिवंत ठेवत असतात. जसं जन्म गावापासून आपण मृत्यू गावाला जात आहोत, हा जीवनाचा प्रवास आहे, है की नाही? म्हणजे जसं एखाद्या गावापासून दुसऱ्या गावापर्यंत जर आपल्याला जायचं झालं तर हा एक जीवनाचा प्रवास असतो. आणि मधामध्ये स्टेशन येत असतात. अगदी तशा पद्धतीने बघा मनुष्याचं जीवन आहे. जन्म हे गाव आहे आणि मृत्यू हे दुसरं गाव आहे. जे काय आपण जीवन जगतो तर तो आपला जीवनाचा बघा प्रवास आहे. मग हा प्रवास कोणाचा दुःखपूर्ण असते, कोणाचा सुखपूर्ण असते. कधी सुखाने दुखाने हा प्रवास भरलेला असतो. पण ज्या मनुष्याला जीवन कळतं, ज्या मनुष्याला जीवन जगता येतं, किंवा मी मनुष्य आहो आणि मी मनुष्य असल्यामुळे माझ्या जीवनामध्ये मला कुशल कर्म करायचे आहे, पुण्यकर्म करायचे आहे, चांगले कर्म करायचं आहे. म्हणजे मनुष्य किती वर्षे जीवन जगला याला महत्व नाही, तर तो कशा पद्धतीने जीवन जगला याला विशेष महत्व आहे. आपण व्यवहारामध्ये असं म्हणतो ना, काय कामाचा, एवढा वर्ष जगला पण काही कामाचा नव्हता, ना परिवाराच्या हिता कामाचा होता, ना कुणाच्या कामाचा तो होता. पण कधी कधी एखादा मनुष्य जेव्हा मृत्यूला प्राप्त होते तर लोक हळहळ करतात. एक चांगला व्यक्ती असेल, सिलवान व्यक्ती असेल, गुणवान व्यक्ती असेल, सदाचारी व्यक्ती असेल, तर लोक हळहळ करतात की अरे हा व्यक्ती जायला पाहिजे नव्हता, हा चांगला व्यक्ती होता. म्हणजे असं लोक बघा हळहळ व्यक्त करतात, कारण ते आपले कर्म तशा पद्धतीने आपल्याला फळ देत असतात. आणि त्यामुळे बांधवांनो, आपण या जीवनाला समजून घेतलं पाहिजे. राग, द्वेष, लोभ, मोह, मीपणा, आमपणा, गर्व, ईर्ष्या या सर्व प्रकारच्या विकाराला आपण नष्ट केलं पाहिजे. आपल्या मनामध्ये मैत्रीभाव आपण निर्माण केला पाहिजे. आपल्या मनामध्ये करुणा आपण निर्माण केली पाहिजे. मुदिता, उपेक्षा भाव
आपल्या चित्तामध्ये आपण निर्माण केला पाहिजे. आणि जेवढं प्रेमाने, आपुलकीने, जिव्हाळ्याने, एकमेकांचा सन्मान करून, एकमेकांचा आदर करून जेवढं अधिक अधिक आपण चांगलं कर्म करू, बघा तेच आपल्या हिताचं असते, तेच आपल्या सुखाचं असते, कल्याणाचं असते. आणि त्यामुळे सातत्याने आपल्या जीवनामध्ये आपण बघा चांगले कर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण काया वाचा मनाने पुण्यकर्म केले पाहिजे. कधीही आपल्या काया म्हणजे आपलं शरीर, आपण कधी शरीराने प्राण्यांची हत्या नाही केली पाहिजे. आपण कधीही चोरीचं कर्म नाही केलं पाहिजे. आपण कधीही व्याभिचाराचं कर्म नाही केलं पाहिजे. आपल्या वाणीने आपण कधी खोटं नाही बोललं पाहिजे, कधी निंदा नालस्ती नाही केली पाहिजे, कधी चहाडी चुगली नाही केली पाहिजे, कधी व्यर्थ बडबड नाही केली पाहिजे. आपल्या मनाने कधी राग द्वेष आपण नाही केला पाहिजे. म्हणजे जेवढं चांगलं जगता येईल आपल्याला तेवढं चांगलं बघा जगण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. कारण ते आपल्या हितासाठी आहे, ते आपल्या सुखासाठी आहे, ते आपल्या कल्याणासाठी आहे. आणि त्यामुळे भगवंताचा हा जो धम्म आहे, बाबासाहेबांनी हा पवित्र धम्म आपल्याला दिला. त्यामुळे 5 शिलाचं आपण पालन केलं पाहिजे. ठीक आहे, सुरुवातीला जे मी तुम्हाला 5 सील दिले, त्या शिलाचं पालन केलं पाहिजे. आपण कधी प्राण्यांची हिंसा करू नये, कधी चोरीचं कर्म करू नये, कधी व्यभिचाराचं कर्म करू नये, कधी वाणीचं अकुशल कर्म करू नये, आणि कुठल्याही प्रकारच्या नशिली पदार्थाचं सेवन आपण आपल्या जीवनामध्ये करू नये. म्हणजे काया वाचा मनाने आपण नेहमी चांगले कर्म करावे, कुशल कर्म करावे, पुण्यकर्म करावे. हेच आपल्या जीवनाचं बघा आपल्याला पुण्य प्राप्त करून देण्यासाठी सहाय्यक ठरत असते. आणि त्यामुळे आज आनंद अडकमोल बाबांच्या निमित्ताने परिवाराने अत्यंत स्वादिष्ट रुचकर असं हे भोजन दान दिलं, दान पुण्य करत आहेत. हे संपूर्ण कुशल कर्म, हे संपूर्ण पुण्यकर्म बाबांचे जे निसर्गामध्ये विलीन असणारे 4 महाभूत आणि पंचस्कंद आहेत, तर त्यांना सुगती प्राप्त हो. त्यांच्या जाण्यामुळे आता साहजिकच आहे, दुःख तर होणारच आहे. तर हे दुःख सुद्धा आपलं बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाच्या बलाने पूर्णपणे नष्ट हो, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.